नमस्कार, स्वागत आहे आपलं शिर्षू कॉर्नरमध्ये। आज आपण गणपती बाप्पासाठी मस्त असे उकडीचे मोदक बनवणार आहे। जर तुम्ही पहिल्यांदा बनवणार असाल किंवा बिगिनर असाल तर अगदी सहजरित्या तुम्ही हे उकडीचे मोदक बनवू शकता। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। सुरुवातीला आपण सारण तयार करून घेणार आहे। त्यासाठी कढईमध्ये 1 चमचा तूप घालून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये 1 चमचा खसखस आणि काजू बदामाचे काप टाकून घ्यायचे आहेत। तर आपल्याला कलर वगैरे चेंज करायचा नाही आहे, तर फक्त 2 मिनिटं तुपामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे। काजू बदामाचे काप जास्त मोठे किंवा जास्त छोटे करायचे, थोडेसे मिडियम दाताखाली येतील इतपत करायचे आहेत। आता आपण ह्याच्यामध्ये एक वाटी खोवलेला खीस टाकून घेणार आहे। तुम्ही एकतर खोवून घेऊ शकता किंवा मग मिक्सरमधून बारीक करून घेतलं तरी चालेल। नारळाचा जो पाठीमागचा काळा भाग आहे तो काढून घ्यायचा, त्याचे छोटे छोटे तुकडे करून मग ते मिक्सरमधून बारीक करून या पद्धतीने तुम्ही घेऊ शकता। आता आपल्याला फक्त 2 मिनिटं हे चांगलं परतून घ्यायचं आहे, जास्त वेळ परतायची गरज नाही। आपण जेवढा नारळाचा खीस घेतलेला आहे त्याच्या निम्मा आपल्याला गूळ घालून घ्यायचा आहे। तर इथं आपण अर्धी वाटी गूळ घालून घेतलेला आहे, कारण आपण 1 वाटी नारळाचा खीस घेतलेला आहे। तर इथं बघा, गूळ घातल्यानंतर इथं मिश्रणाला इथं पाणी सुटतं, तर पाणी आपल्याला थोडंसं कमी करून घ्यायचं आहे। अगदी 3 ते 4 मिनिटं फक्त आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। आपण गूळ टाकल्यापासून जास्त वेळ पण ठेवायची गरज नाही आणि सारण आपल्याला जास्त कोरडं करायचं नाही, थोडंसं ओलसरच ठेवायचं आहे। तर बघा, इथं आपलं हे सारण तयार झालेलं आहे। त्याच्यामध्ये 1 चमचा इलायची पावडर आणि गूळ आहे, तर जायफळ आपल्याला थोडंसं खिसून टाकायचं आहे, जास्त पण टाकायचं नाही, अगदी थोडंसं खिसून टाकायचं आहे। इथं तर मी गॅस बंद केलेला आहे आणि त्याच्यानंतर आपण इथं जायफळ टाकून घेतलेलं आहे। तर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर बघा, इथं मस्त असं आपलं हे सारण तयार झालेलं आहे, जास्त कोरडं किंवा जास्त ओलसर नाही आहे। आता आपण उकड काढून घेऊया। तर त्यासाठी तर मी इंद्रायणी तांदळाचा वापर केलेला आहे पिठीसाठी। आता आपण जेवढी पिठी घेतलेली असेल त्याच्यानुसार तेवढंच आपल्याला पाणी आणि दूध घ्यायचं आहे। तर इथं मी 1 वाटी पिठी घेतलेली आहे, त्याच्यासाठी अर्धी वाटी दूध आणि अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर थोडंसं तूप आणि चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे। तुम्ही पूर्ण पाण्याचा वापर केला तरीही चालेल, परंतु दुधामुळे मस्त मऊ लुसलुशीत असे मोदक तयार होतात, त्यामुळे मी निम्मं पाणी आणि निम्मं दूध वापरलेलं आहे। इथं आता पाण्याला आणि दुधाला आपल्या उकळी आलेले आहे। आपण मिश्रण टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स झालं की लगेचच आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे। जास्त वेळ आपल्याला झाकायची गरज नाही, तर फक्त 2 मिनिटं फक्त आपण हे आता मिश्रण झाकून ठेवणार आहे, जेणेकरून आपली पिठी ही व्यवस्थित अशी शिजेल। तर बघा, 2 मिनिटं झालेले आहेत। आता आपण हे काढून घेऊया आणि थोडंसं कोमट झालं की आपण मळून घ्यायचं आहे। तर एका मोठ्या परातीमध्ये मी पिठी काढून घेते, जास्त थंड पण करायचं नाही आहे। तर बघा, या पद्धतीने थोडंसं गरम असतानाच आपल्याला हे मळून घ्यायचं आहे आणि जवळजवळ 4 ते 5 मिनिटं इथं मी चांगलं मळून घेतलेलं आहे। जेवढं तुम्ही चांगलं मळून घेचाल तेवढं मस्त असं आपलं हे पीठ तयार होतं, त्याच्या क्रॅक वगैरे जात नाही। तर बघा, इथं मस्त असं आपलं हे पीठ मळून असं तयार झाले आणि गोळी पण अगदी छान अशी होते आहे। आता आपण ह्याचे पारी तयार करून घेऊया। त्यासाठी थोडंसं पिठीमध्ये गोळा बुडवून घ्यायचा आहे किंवा तुम्ही तुपाचा हात लावला तरीही चालेल आणि आपल्याला या पद्धतीने पारी तयार करून घ्यायची आहे। तर इथं पारी तयार करताना आपल्याला जो कडेचा भाग असतो तो अगदी पातळ करायचा असतो आणि जो मधला भाग असतो थोडासा जाडसर ठेवायचा आहे। तर बघा, या पद्धतीने मस्त अशी आपली ही पारी तयार करून झालेली आहे। आता आपण कळ्या पाडून घेऊया। तर कळ्या पाडताना आपल्याला मधलं बोट आणि अंगठ्याच्या साहाय्याने या पद्धतीने दाबून घ्यायचं आहे। अगदी खालीपर्यंत आपल्याला कळीही पाडून घ्यायची आहे, त्यामुळे मोदक अगदी सुबक आणि सुंदर असा दिसतो आणि जेवढं तुम्हाला शक्य आहे तेवढं जवळजवळ अशा आपल्याला ह्या कळ्या पाडून घ्यायच्या आहेत। तर बघा, याच पद्धतीने मी सर्व कळ्या पाडून घेते आणि तुम्ही जरी पहिल्यांदा बनवणार असेल तर पहिल्या मोदकाला थोडा टाईम लागेल, परंतु नंतरचे मोदक अगदी सहजरित्या तुम्हाला तयार करता येतील। तर इथं आपलं कळ्या पाडून झालेल्या आहेत, त्याच्यामध्ये सारण भरायचं आहे आणि सारण भरल्यानंतर तुम्ही या पद्धतीने कळ्या एकावरती एक दाबून घ्यायच्या आहेत, त्यामुळे मस्त अशा आपल्या मोदकाला कळ्या दिसल्या जातात। तर बघा, या पद्धतीने मी एकावरती एक सर्व कळ्या दाबून घेते आणि त्याच्यानंतर आपल्याला जे सारण थोडंसं वरती येतं ते आपल्याला दाबून घ्यायचं आहे। तर या पद्धतीने आपण हे
मोदक बंद करून घ्यायचा आहे. तर बघा अगदी मस्त असा हा मोदक तयार होतो. जो एक्स्ट्राचा भाग आहे तो काढून घ्यायचा आहे. वरती जास्त आपल्याला जाड ठेवायचं नाही. तर बघा या पद्धतीने मस्त असा हा मोदक तयार झालेला आहे. जर तुम्ही अगदीच पहिल्यांदा बनवणार असेल, पारी व्यवस्थित करता येत नसेल, तर तुम्ही या पद्धतीने मोदकाची पारी तयार करून घेतली तरी चालेल. अगदी मस्त अशी पारी तयार होते, अगदी पातळ. तर पारी तयार करताना फक्त आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे की कडेचा भाग आहे तो पातळ ठेवायचा आहे आणि मधला भाग आहे तो जाडसर ठेवायचा आहे. इथं मी इंद्रायणी तांदळाची पिठी वापरलेली आहे, त्यामुळे ती अगदी सहजरित्या चिकटलं जातं आणि वास पण अगदी मस्त असतो. त्यामुळे तुम्ही इंद्रायणी तांदळाचा वापर करू शकता किंवा आंबेमोहर, त्याचबरोबर बासमती तांदळाचा किंवा 1-2 तांदूळ असे मिक्स करून घेतले तरी हे चालेल. अगदी छान असे हे आपले मोदक तयार होतात. तर इथं मोदकाला कळ्या पाडून झालेल्या आहेत. आता आपण त्या एकावरती एक या पद्धतीने दाबून घेऊया. जर तुम्ही पहिल्यांदा करणार असेल तर या पद्धतीने करा, म्हणजे अगदी सहजरित्या तुम्हाला मोदक हा तयार करता येईल. कळ्या एकावरती एक दाबून झाले की आपल्याला त्याच्यामध्ये सारण भरायचं आहे. जेवढं सारण बसतंय तेवढं आपल्याला सारण हे घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं हे बंद करून घ्यायचं आहे. तर बघा या पद्धतीने हे मस्त असा मोदक आपण दुसऱ्या पद्धतीने पण तयार करून घेतलेला आहे. जर तुम्हाला कुठली मेथड सोपी वाटते त्या पद्धतीने तुम्ही मोदक तयार करून घ्या. मी बाकीचे पण सर्व मोदक तयार करून घेतलेले आहे. आत्ता आपण मोदक वाफवून घेऊया. त्यासाठी तुम्ही स्टीमरचा वापर करू शकता किंवा मग अशी चाळणी घ्यायची आहे, त्याच्यावरती एक सुती कापड ओला करून घ्यायचं आहे किंवा मग केळीच्या पानाचा वापर केला तरीही चालेल. आता आपण ह्याच्यावरती मोदक ठेवून घेऊया. तर मोदक ठेवताना आपल्याला थोडंसं मध्ये अंतर ठेवायचं आहे, कारण शिजल्यानंतर आपले मोदक हे फुलले जातात. त्यामुळे या पद्धतीने थोडासा मध्ये स्पेस ठेवायचा आहे. आता आपण इथं थोडेसे केसराचे धागे या पद्धतीने ठेवायचे आहेत, त्यामुळे मस्त असा कलर पण येतो आणि दिसायला पण आपले मोदक हे सुंदर असे दिसतात. तर बघा या पद्धतीने केसराचे धागे लावलेले आहेत. आता आपण शिजवून घेऊया. तर त्यासाठी तर पातेल्यामध्ये पाणी उकळून घेतलेलं आहे, त्याच्यावरती चाळण ठेवायचे आहे आणि आपल्याला हे झाकून 15 ते 20 मिनटं चांगलं वाफवून घ्यायचं आहे. जेवढं तुम्ही व्यवस्थित असं मोदक शिजवाल तेवढं छान लागतात टेस्टला. तर इथं जवळजवळ 20 ते 22 मिनटं झालेले आहेत. बघा वरून अजिबात चिकट लागत नाहीत, म्हणजे आपले मोदक हे अगदी मस्त असे शिजलेले आहेत. आता आपण काढून घेऊया. तर तुम्ही पाहू शकता इथं मस्त असे हे मोदक आपले फुगलेले आहेत. तुम्ही ठेवताना बघितल्यास मध्ये अंतर होतं, परंतु आता अजिबात थोडं पण अंतर दिसत नाही, म्हणजे मस्त असे आपले हे मोदक तयार झालेले आहेत. अगदी मऊ लुसलुशीत असा हा मोदक तयार झालेला आहे. अगदी दिवसभर पूर्णपणे हा मऊ लुसलुशीत असा राहतो. तर तुम्ही पण ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा. आता आपण एक मोदक तोडून पण पाहूया. अगदी छान असा हा शिजलेला आहे. बघा सारण पण अगदी मस्त असं दिसत आहे. तर आता आपण ह्याच्यावरती तूप टाकून मस्त असा सर्व करूया. तर तुम्हाला जेवढं तूप आवडत असेल त्याच्यानुसार तुम्ही तूप टाकायचं आहे. ह्याच्यामध्ये जेवढं पण तूप टाकाल तेवढं अगदी छान असं लागतं. तर तुम्ही ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा आणि जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि त्यापुढे बेल आयकॉनला प्रेस करा. थँक्स फॉर वॉचिंग.